अजब रमा राघवची जोडी। ओ राघव सर एक मिनिट सर, एक सेल्फी काढूया का आपण? सेल्फी? काय रे, काय झालं अचानक? नाही कसं आहे, उद्या तुम्ही कंपनीचं मोठं काम करणार, मग बबली सर तुमच्यावर खुश होणार आणि तुम्हाला मोठा साहेब बनवणार। असं काही होणार नाहीये। हो खरं सांगतो ना, असंच होणार आहे। आणि काय राघव सर, तुम्ही मोठे साहेब झाला ना की मी हा सेल्फी सगळ्यांना दाखवणार आणि त्यांना सांगणार, हे बघा हे मोठे साहेब आहेत ना, ते आपले मित्र होते। वासू, अरे या कंपनीत मी कुठल्याही पदावर असलो तरी तुझा मित्रच असणार आहे। आणि जर का एखाद्याच्या प्रगतीने जर का मैत्री तुटत असेल तर ती कसली मैत्री रे, हो की नाही? सर तुम्ही असं काय बोलता ना, कानाला ऐकायला लय गोड वाटतं बघा आणि मनाला हवी। बरं चल काढ सेल्फी, मला कामाला जायचं। हा काढतो ना। सर हात टाकू का खांद्यावर, म्हणजे तुमची हरकत नसेल तर? असं काय नाही, ये काढा काढा, अजून सेल्फीज काढा। थोड्या वेळाने तुम्ही सगळेच ह्याला इथून हकलून देणार आहात। थँक्यू सर। चला येतो। अरे ही स्काय हाय टेक्नॉलॉजीजची फाईल कुठे गेली? कशी गायब झाली फाईल? गेम बिगिन्स। आता मजा येणार आहे। लोकांना कळलं ना तर ही फाईल का सापडत नाहीये? इथेच होती, गेली कुठे यार? काय झालं रे राघव? काय झालं राघव, तू एवढा पॅनिक काय आहेस? अरे ती हाय स्काय सोल्युशन्सची फाईल आपल्या प्रोजेक्टची ती डेस्कटॉप वरतीच होती माझ्या, आता दिसत नाहीये। म्हणजे ती फाईल डिलीट झाली? तू एकदा रिसायकल बिन मध्ये चेक कर ना। ते शोधलं नसेल का मी? अर्थात शोधलं, पण नाहीये तिथे सुद्धा। व्हॉट? अरे राघव, तुला कळतंय ना ती फाईल किती इम्पॉर्टंट आहे? ती फाईल शोध आधी, नाहीतर नाही सापडली ना बबली सर तुझा जीव घेतील, जीव। बॅकअप पण नव्हता घेतलास का? अजून मला प्रेझेंटेशन फायनलाइज करायचं होतं म्हणून नव्हता घेतला। ते झाल्यानंतर मी घेणारच होतो, पण त्या आधीच। हो राघव, तुला कळतंय का, प्रेझेंटेशन झालं नाही ना तर तुझी तर नोकरी जाईलच, आमची पण जाईल। हा व्हायरस अटॅक असेल का? ते माहिती नाहीये, पण राघव प्लीज ती फाईल शोध। हो नाही हे बघ, तू कुठल्या तरी दुसऱ्या फोल्डर मध्ये तिला टाकलं असेल, पण प्लीज फाईल शोध यार ती। अरे शोध शोध, इथेच कुठेतरी असेल फाईल, त्या फोल्डर मध्ये बघ बरं आहे का? नाही, कुठेच नाहीये ही फाईल।
काय खरं नाही. वा, खूप मनापासून प्रार्थना करतेस तू. इतकं काय मागतेस ग देवाकडे? तुझा संसार सुखाचा व्हावा हे की माझा संसार मोडावा हे? सगळ्यांच्या चांगल्यासाठीच प्रार्थना करते मी देवाकडे. कुणाचं वाईट व्हावं अशी प्रार्थना मी का करेन लावण्याताई? ताई नाहीये मी तुझी. ताई म्हणायचं नाही मला. ही अशीच खोटी नाती जपत आयुष्यभर माझ्या पाठीत खंजीर खुपसत आली असतो. माझ्या नवऱ्याशी असंच गोड गोड बोलून त्याला फसवलंयस. पण तुझी सोपळ जादू आहे ना, माझ्यावर चालणार नाही. मी गोड बोलत असेल ना तर ते फक्त आणि फक्त प्रेमापोटी असेल लावण्याताई. चोप गा, का करतेस तू ही नाटकं? काय हवंय तुला? काय हवंय तुला? अरे घेतलंच ना माझ्या नवऱ्याला तुझ्या बाजूला वळवून. अजून काय हवंय तुला? माझे घर हवंय, प्रॉपर्टी हवी, काय हवंय काय तुला? हे सगळं फक्त आणि फक्त तुमचं आहे. आणि जे तुमचं आहे त्यावर मी का हक्क सांगू? वा, म्हणजे सगळं झाल्यानंतर, करून झाल्यानंतर तूच मला म्हणतेस मी असं का करू? वा, लक्षात आहे का ग तुझ्या? गिरीश माझा होता आणि आता तो माझ्यापासून इतका लांब गेलाय की माझ्याकडे बघतही नाही. काय कमी आहे ग माझ्यात? सांग, काय कमी आहे माझ्यात? मी सुंदर नाहीये? ग्रेसफुल नाहीये? सगळ्या जगाला फक्त माझी श्रीमंती, माझं सुख, माझं यश एवढंच दिसतंय. पण माझ्या हातात काहीच नाहीये. सांग ना, काय आहे माझ्याकडे? तुमचं मंगळसूत्र. आंघोळीला गेला होता तेव्हा कदाचित बाथरूम मध्ये विसरलात. घ्या, घाला. नाही देसाई, एनी हाऊ उद्या प्रेझेंटेशन चालत पाहिजे. सगळी तयारी झालेली आहे. बाकी सगळ्यांना अलर्ट मोडवर टाका तुम्ही. पटकन आपण प्रेझेंटेशन. येस सर. अरे इथे काय चाललंय? गर्दी का जमली आहे? एक्सक्यूज मी काय चाललंय? ऍक्च्युली सर, एक प्रॉब्लेम झालाय. राघवने जी प्रेझेंटेशनसाठी फाईल बनवली होती ना, ती डिलीट झाली आहे. नाही, माझ्या कानाचं आय थिंक, म्हणजे कानाचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय ना, मला वेगळंच ऐकायला येतंय. मिस रमा, राघवने प्रेझेंटेशनची फाईल कंप्लीट केली असं म्हणायचं ना तुम्हाला? नाही सर, असं नाही म्हणाले. ती फाईल डिलीट झाली आहे असं म्हणाले. नाही सर. राघव, अरे असं कसं झालं? मलाही नाही माहिती सर. सर, तो शोधतोय. प्रोजेक्ट फाईल सापडेल. शोधा, अरे शोधा. सर सावकाश. सर बस. शोधा रे शोधा. ती फाईल जर नाही सापडली ना तर आपली कंपनी बरबाद. शोधा, हा लवकर शोधा. राघव शोध ना. बबली, calm down, breathe.
ब्रीद. आहे देसाई, देसाई सापडली का फाईल? नाही सर, नाही सापडले अजून. सर मला असं वाटतंय आपल्याला आपल्या टेक्निशियनला बोलवावं लागेल. म्हणजे ती फाईल रिट्रीव्ह करता येते का ते बघता येईल. टेक्निशियन बोलवा ना, बोलवा लवकर, बोलवा. अरे काय मुहूर्त शोधताय का? बोलवा, मला ती फाईल हवी रे, मला ती फाईल पाहिजे. हो सर, हो सर. हो हो सर, तुम्ही काळजी करू नका, काहीतरी मार्ग निघेल. निघेल ना? मार्ग काढा, पायवाट काढा, नाहीतर हायवे काढा. फाईल हवी, मला फाईल हवी आहे. फाईल हवी आहे, फाईल. शांत व्हा सर, शांत व्हा सर, शांत व्हा सर. आरुषी आली का ग? पवित्रा, आरुषी आली का घरी? हो, ती केव्हाच आली. तुला काय झालंय? तू कुठे हरवलीस? नाही, काहीतरी टेन्शन आहे. परत बोलली का तुला काही? नाही, त्या काही बोलल्या नाहीत, पण त्या अशा का वागतात ह्याचाच विचार करते मी. तेच मला कळत नाहीये. म्हणजे माझ्यावरचा त्यांचा राग मी अगदीच समजू शकते, पण आता गिरीश आपल्या लग्नाला इतकी वर्ष होऊन गेली तरी त्यांचा राग काही कमी होत नाहीये. कारण तिचा स्वभावच तसा आहे, रागीट, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी नेगेटिव्ह शोधूनच काढायचं. अगदी आमचं लग्न झाल्या दिवसापासून मी बघतो. म्हणजे आपण भेटण्या आधी सुद्धा त्या अशाच वागायच्या? ऑफकोर्स. ऍक्च्युली लावण्याच्या वडिलांच्या आग्रहाखातर मी तिच्याशी लग्न केलं. त्यांचे अनंत उपकार होते माझ्यावरती. खरं म्हणजे हे लग्न यशस्वी व्हावं अशी माझी फार इच्छा होती. कसलं आलंय, लग्नाच्या काही दिवसामध्ये माझ्या लक्षात आलं की लावण्याचा अहंकारी स्वभाव तिच्यात आणि माझ्यात कुठलंही नातं निर्माण होऊनच देणार नव्हता. तिनं मला कधी समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. रमा झाली तेव्हा सुद्धा लावण्य आणि मी, आम्ही मनानं अगदी दूर होतो. त्यात मी तुमच्या आयुष्यात आल्यानंतर त्यांचा राग वाढतच गेला. मुळात मी तुझ्या प्रेमात पडलोच का? कारण खऱ्या अर्थानं आयुष्याचा जोडीदार मला मिळालेलाच नव्हता. लावण्याला सहजीवन या शब्दाचा अर्थच कधी कळला नाही. तिला फक्त स्वतःचा आणि स्वतःचाच विचार करता येत. आमचं लग्न अगदी नवीन नवीन असताना सुद्धा कायम मी माझे पैसे, माझं स्टेटस हेच ऐकत. त्याला संसार म्हणतात. गिरीश, मला तुमचा त्रास कळतोय, पण लावण्याला कधीच नाही कळला. मी माझं लग्न झालेलं असताना सुद्धा तुझ्या प्रेमात पडलो याचं समर्थन नाही करत आहे. पण सहचारिणी म्हणून जशी तू मला साथ दिलीस तशी लावण्यानं कधीच नाही दिली मला. फक्त माझा अपमान करत राहिली. सतत टोचून बोलायचं, टोमणे मारायचे. मी तरी किती सहन करणार होतो. पण सहानुभूती फक्त पहिल्या बायकोलाच मिळते. त्याचा पुरेपूर फायदा हिने उठवलाय की. हिच्यावर कसा अन्याय झालाय, तिचा नवरा दुसऱ्या बाईच्या प्रेमात कसा पडलाय हे आपल्या जवळच्या लोकांना कळकळीनं सांगत राहील. अगदी आत्तापर्यंत आपलं नातं कोणालाच माहिती नव्हतं म्हणून बरं. नाहीतर लावण्यानं सोशल मीडियावर सुद्धा गळे काढायला कमी केलं नसतं. गिरीश, जाऊ द्या ना, मी उगाच काढला हा विषय. मला फक्त इतकंच वाटलं की लावण्य त्यांची काय बाजू आहे हे आपण एकदा जाणून घेऊया. तिची कसली आली बाजू? ती एक नंबरची स्वार्थी आणि आपमतलबी बाई आहे. तिच्याशी लग्न झालं हे माझं दुर्दैव. तुझा काय किंवा आरुषीचा काय अपमान करायची एक संधी बाई सोडत नाही. हे बघा, आपण याचा त्रास नाही करून घ्यायचा. आणि तुम्ही काळजी करू नका. लावण्य त्यांनी माझा कितीही अपमान केला तरी माझा आवाज कधीच वाढणार नाही. मी त्यांना उलटून कधीच नाही बोलणार. हाच तर तिच्यात आणि तुझ्यात सगळ्यात मोठा फरक आहे. तू प्रत्येक वेळी समोरच्याची बाजू समजून घेतेस आणि लावण्यासाठी तिच्याशिवाय जगात कोणाचंच अस्तित्व नसतं. कधी कधी खरंच मला भीती वाटते. कसली?
तिचं हे वागणं सहन करत 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 एक दिवस आपला स्फोट होईल आणि तेव्हा जे घडेल भयंकर असेल. नाही नाही गिरीश, असं बोलू नका. देवा, मी प्रार्थना करते हा असा दिवस आमच्यावर कधी आणू नकोस. आणि हे घे, प्रेम पुसून घे नीट. श्रुती, मी तुझ्या या कॉलेज प्रोजेक्टसाठी तुझी मदत करतेय, पण याचे मार्क्स कोणाला मिळणार, तुला की मला? मार्क्स मला मिळणार, पण माझं प्रेम तुला मिळणार. अरे देवा, बघ बघ बातमी काय आली, बघ बघ. एका मोठ्या कंपनीमध्ये त्यांच्याचकडे काम करणाऱ्या एका माणसाने अफरातफर केली. 3 कोटी रुपये घेऊन पळून गेला तो. अगं मनुष्य स्वभाव, त्याला काय करणार आपण. खाल्ल्या मिठाची या लोकांना किंमत नसते ना, हेच खरं. जितकी मोठी कंपनी तितकी फसवणूक जास्त. पण जाऊ दे आजी, आपल्याला काय करायचंय. नाही अरे, असं कसं म्हणतोस माधवा? आपला राघव सुद्धा अशाच एका मोठ्या कंपनीत काम करतोय. तिथे सुद्धा तिथली लोक असाच फायद्याचा विचार करत असतील. नाही हो आत्या, तिथली माणसं कशी का असेनात, आपले राघव त्याचे नाही आहेत. अश्विनी, आई आपल्या राघव बद्दल बोलतच नाहीये, पण त्याला तिथे भेटणारी माणसं मात्र प्रामाणिक असू दे म्हणजे मिळवलं. आणि तो प्रामाणिकपणा कसा असायला हवा, आपल्या अश्विनी सारखा. काय हो बाबा. अरे पण घरातल्या घरात कोणीही प्रामाणिक असतं, पण आपला राघव जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी आपले संस्कार काही विसरणार नाही. त्याचं वागणं, त्याचे विचार नेहमीच परफेक्ट होते आणि परफेक्ट राहणार. मग त्याच्यावर संस्कार कोणाचे? होय नारायणा, तूच केलेस का संस्कार? तसं नाही, पण आपला राघव एवढा परफेक्ट वागतो त्याचं कारण हा तू माझा मित्र म्हणून. नारायणा, अरे तू जो काही चांगला आहेस ना, त्याचं कारण माझा राघव परफेक्ट आहे आणि तो तुझा मित्र आहे. चुकलो. अरे कोणच आहेस रे तू. हो, पण नारायणा, आपला राघव कधीही चुकणार नाही. तो जिथे म्हणून जाईल तिथे त्याचा सन्मानच होईल आणि त्याचं कुटुंब म्हणून आपल्याला नेहमी त्याचा अभिमानच वाटत राहील. सापडली का रे फाईल? शोधतोय. शोधा, किती शोधायचंय ते शोधा, पण ती फाईलच एक्झिस्ट करत नाहीये. काय झालं? सॉरी सर, आता काही नाही होऊ शकत. हा, काय नाही म्हणजे ती फाईल परमनंटली डिलीट झाली. डिलीट? रिसायकल बिन जंक कशातच नाही आणि तो ड्राईव्ह सुद्धा फॉर्मॅट झाला. ती फाईल कायमची गेली सर. गेली सर. कायमची गेली? अरे कायमची गेली? अरे अशी कशी गेली फाईल? आणि ती फाईल जर तुला परत मिळवता येत नसेल तर तुझ्या आई वडिलांनी एवढं शिक्षण तुला कशाला दिलं? एक्सक्यूज मी, ती फाईल अजिबातच नाही रिट्रीव्ह करता येणार. रिट्रीव्ह करता येईल. येईल?
येईल ती फाईल परत मिळेल. बहुतेक मिळेल, पण त्याच्यासाठी मला 3-4 दिवस तरी लागतील. 3-4 दिवस? नाही रे नाही, एवढा वेळ नाही आमच्याकडे. त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही सगळे ना माझ्या 13व्याला जेवायलाच या. अरे काय करू मी, काय करू? 3-4 दिवस, उद्या आहे प्रेझेंटेशन. अरे अरे काय सायलेन्स. गेले गेले आहे सगळे कष्ट वाया गेले. अरे उद्या संजना मॅडम येणार आहेत, सौरभ दिवाण सर येतील. त्यांना काय तोंड दाखवू, काय सांगू त्यांना? तुमचं प्रोजेक्ट गेलं, उडालं हवेत. सर तुम्ही प्लीज थोडासा धीर धरा. आपण अरे कसा धीर धरू, कसा धीर धरू? उद्या सौरभ सरांसमोर आपलं प्रेझेंटेशन होईल. त्यांच्या ॲपच्या बाबतीतल्या आपल्या सगळ्या आयडियाज त्यांना आवडतील. त्यांच्या ॲपच्या डेव्हलपमेंटचं सगळं काम आपल्या कंपनीला मिळेल. आपण करोडोचा प्रॉफिट कमवू. काय झालं, काय झालं? उद्या जर सौरभ सरांसमोर आपल्या कंपनीचं प्रेझेंटेशन नाही झालं तर आपली कंपनी ब्लॅकलिस्ट होईल.